नमस्कार. आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर अर्थातच मी आकाश डोंगरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत की ज्या विषयामुळे इथल्या तमाम बहुजनवादी समाजाच्या, इथल्या आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत, किंबहुना त्यांच्या मनामध्ये तेवढ्याच प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. निमित्त आहे राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचं. राहुल सोलापूरकर याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एकेरी भाषेचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. राहुल सोलापूरकर हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बरळला असं होत नाही, तर राहुल सोलापूरकर यांनी या अगोदरसुद्धा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एक आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यानंतर तमाम महाराष्ट्रामधून त्याच्यावर जी टीका करण्यात आली होती, त्याच्यावर जो रोष व्यक्त करण्यात आला होता, त्यानंतर त्याने माफीसुद्धा मागितली होती. पण माफी मागणं हा वेगळा भाग, परंतु इथल्या प्रत्येक महापुरुष, ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विरोधात एवढ्या जाहीरपणे बोलण्याची राहुल सोलापूरकर सारख्या विकृतीची हिंमत होते कशी, हा संशोधनाचा विषय आहे. कारण राहुल सोलापूरकर जर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विरोधात एवढ्या जाहीरपणे वक्तव्य करत असेल, एकेरी भाषेचा उल्लेख करत असेल, तर नक्कीच राहुल सोलापूरकरच्या डोक्यावर कुठल्या तरी बड्या नेत्याचा हात असल्याशिवाय राहत नाही. राहुल सोलापूरकरच्या मागे एखादी संघटना असल्याशिवाय राहत नाही. तेव्हाच राहुल सोलापूरकरसारखी विकृती एवढ्या जाहीरपणे इथल्या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विरोधात राहुल सोलापूरकर जेव्हा बोलतो, तेव्हा नक्कीच ही विकृती, या विकृतीला कुणीतरी खतपाणी घालते का, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून या विकृतीला खतपाणी घालणाऱ्या मोठ्या विकृतीचा शोध नक्कीच इथल्या व्यवस्थेने घेतला पाहिजे. राहुल सोलापूरकर विषयी जर बोलायचं झालं तर राहुल सोलापूरकर हा भांडारकर इन्स्टिट्यूटचा विश्वस्त म्हणून होता. भांडारकर इन्स्टिट्यूटने त्याला कुठल्या आधारावर आपलं विश्वस्त म्हणून नेमलं, हा सुद्धा या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. कारण भांडारकर इन्स्टिट्यूटचा विश्वस्त अशा विकृतीला नेमलं जातं आणि कुठल्या आधारावर ही विकृती विश्वस्त म्हणून त्या पदाला न्याय देते, हा सुद्धा या ठिकाणी चर्चेचा विषय आहे. राहुल सोलापूरकर याच्याविषयी आणखी जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर राहुल सोलापूरकर हा RSSचा पदाधिकारी राहिलेला आहे, हे त्यानं स्वतः एका मुलाखतीमध्ये कबूल केलेलं आहे. एवढ्यावरच हा विषय थांबत नाही, तर राहुल सोलापूरकर याने काही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्टार प्रचारक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. यावरून लक्षात येते की राहुल सोलापूरकर सारखी विकृती नेमकी कुठं जन्माला आलेली आहे. राहुल सोलापूरकर सारख्या विकृतीला नेमकं कोण खतपाणी घालतंय, हे या काही गोष्टीवरून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. आणि नक्कीच याच ठिकाणी, ज्याचा अगोदर मी उल्लेख केलेला आहे, नेमकं याच ठिकाणी ही विकृती जन्माला येऊ शकते. कारण मागचा जर काही काळ आपण पाहिला तर भारतीय जनता पार्टीचे काही नेते वारंवार छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यासारख्या तमाम महापुरुषांचा अपमान करण्याचा त्यांनी एक ठेका घेतलेला आहे, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांच्या भूमीला तुम्ही कितीही कलंकित करण्याचा प्रयत्न करा, इथले संतांचे विचार पुसून टाकण्याचा प्रयत्न करा, परंतु हे विचार एवढ्या सहजासहजी पुसल्या जाणार नाहीत. आणि जी विचारधारा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहात ना, ती विचारधारा एवढ्या सहजासहजी पेरल्या जाणार नाही. कारण या महापुरुषांना मानणाऱ्या विचारधारेची लोक, आमच्यासारखी लोक या महाराष्ट्रामध्ये अजूनही जिवंत आहेत.
तुम्हाला अगोदर आमच्याशी लढावं लागेल आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. किंबहुना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहुजनवादी आंबेडकरवादी महापुरुषांच्या विचारांच्या लोकांशी तुम्हाला लढावं लागेल. राहुल सोलापूरकर याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो एकेरी भाषेचा उल्लेख केला, त्या एकेरी भाषेमुळे नक्कीच इथल्या तमाम आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांच्या मनामध्ये राहुल सोलापूरकरविषयी अतिशय रोष आहे आणि तो रोष कुठल्या प्रकारे व्यक्त करतील याची कुठलीही हमी या ठिकाणी देता येत नाही. कारण वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची होणारी विटंबना, वारंवार त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची होणारी विटंबना, त्यांच्याविषयी बोलले जाणारे आक्षेपार्ह विधान कुठपर्यंत इथला बहुजनवादी समाज, आंबेडकरवादी समाज सहन करणार आहे. एकीकडे काहीतरी बोलून टाकायचं, काहीतरी विकृती ओकायची आणि त्यानंतर माफी मागायची, हा इथल्या काही मनुवादी विचारांच्या लोकांचा धंदा होऊन बसलेला आहे. माफी मागायची जाऊ द्या, त्या अगोदर यांची एवढ्या जाहीरपणे या महापुरुषांविषयी बोलण्याची, त्यांच्या विरोधात बोलण्याची, त्यांची विटंबना करण्याची, त्यांच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची हिंमत होते कशी, हा सुद्धा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आहे. या विकृतींना कोणीतरी खतपाणी घालतंय. मुद्दामून या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी दंगली असतील, समाजात तेढ निर्माण करण्याचा, धर्मात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटना, काही राजकीय पक्ष मुद्दामून करत आहेत. संतोष देशमुख सारखे काही प्रकरणं असतील, सोमनाथ सूर्यवंशी सारखे काही प्रकरणं असतील, यावरून लोकांचं लक्ष विचलित करावं, जेणेकरून त्यांना तो विषय या ठिकाणी कुठंतरी मागे टाकता येईल. म्हणून कुठंतरी काहीतरी एक वेगळा विषय या महाराष्ट्रामध्ये पेरायचा, लोकांचं लक्ष विचलित करायचं, हा सुद्धा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. म्हणजे इथल्या प्रसारमाध्यमांना कुठला तरी एखादा नवीन मुद्दा द्यायचा, त्याच्यावर ते चर्चा करत राहतील आणि वारंवार लोकांच्या दिमागावर तेच बिंबवलं जाणार. म्हणजे मग संतोष देशमुखांचा मुद्दा मागे पडून जाणार, सोमनाथ सूर्यवंशींचा मुद्दा मागे पडून जाणार आणि त्यांना मग न्याय देण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही. त्यांच्या विरोधात कोणी न्यायच मागणार नाही, कारण याच विषयावर सर्व लोक भांडत राहतील. हा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हीच प्रवृत्ती, हीच विचारधारा, हीच कामं भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. कुठल्या तरी महत्त्वाच्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि एखादा भलताच मुद्दा ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील, त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण होईल, असा एखादा मुद्दा या ठिकाणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न राहुल सोलापूरकरच्या माध्यमातून केला जात आहे. राहुल सोलापूरकर, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या वक्तव्याबाबत तू लवकरात लवकर जाहीर इथल्या आंबेडकरवादी समाजाची, बहुजनवादी समाजाची जाहीर माफी माग. नाही तर तू जिथे कुठे दिसशील तिथे तुला ठेचल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरवादी समाजाला, इथल्या बहुजन समाजाला माझं जाहीर आणि नम्र आव्हान आहे की राहुल सोलापूरकर हा या महाराष्ट्रात जिथे कुठे दिसेल तिथे त्याला ठोकल्याशिवाय राहू नका. म्हणजेच याला जर ठोकलं तर इतर भामट्यांच्या लक्षात यायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि इतरही महापुरुष असतील, यांच्या विरोधात बोलल्यानंतर, यांची विटंबना, यांच्या विचारधारेची विटंबना केल्यानंतर काय हाल होतात, हा धडा इथल्या बाकीच्या भामट्यांना मिळाला पाहिजे. म्हणून या राहुल सोलापूरकर सारख्या भामट्याला, या विकृतीला दिसेल तिथे ठोका, दिसेल तिथे ठेचा, असं आव्हान मी इथल्या बहुजनवादी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला करत आहोत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्राचे एक प्रमुख म्हणून, गृहमंत्री म्हणून तुम्हालासुद्धा विनंती आहे की राहुल सोलापूरकर याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करा. अन्यथा आंबेडकरवादी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आंबेडकरवादी समाज जर रस्त्यावर उतरला तर तुम्हाला त्यांना ती परिस्थिती हाताळायला खूप शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र सरकार असेल, इथली भारतीय जनता पार्टी असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही असाल.
धन्यवाद.